हॅलो. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतात पहिलीच सेमीफायनल आहे दोन संघांमध्ये असेल ही पहिली मॅच. आपण पाहतात एकीकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच जय बजरंग सातपाटी ब संघ आहे, तर त्याच्या विपक्ष आपण पाहिलं तर वरकुटी संघ. नक्कीच आपण पाहिलं तर भांगरे फायटर वरकुटी संघाचं कौतुक करावं लागेल. आज टॉप 4मध्ये प्रवेश केला आहे. काय कमालीची खेळी साकारली या संघाने, आणि या टॉप 4मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच स्वतःचा स्थान मात्र हे कायम केले. अप्रतिम खेळी साकारली जाते. यावेळेस बघूया नोमान दाखल झाल्यात. आपण पाहतात एकीकडे दीपेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती बघूया आदित्य आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतात पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा, आणि इथून आज आपण पाहतात फायनल डे शेवटचा दिवस आहे, आणि शेवटच्या अंतिम दिवसात जर आपण पाहिलं तर नक्कीच टॉप 4मध्ये गेलेले संघ आपण पाहू शकाल. भांगरे फायटर वरकुटी ब संघ, एकीकडे जय बजरंग सातपाटी ब संघ, सर्पमित्र सफाळे संघ, त्याच्या विपक्ष आपण पाहू शकाल नक्कीच मायमिठागरसी संघ. ह्या टॉप 4चे संघ आपल्याला पाहायला मिळतात, आणि या 4 संघांमध्ये असणार आहे झुंज. इथून पहिलं षटक आपण पाहतात आदित्य गोलंदाजी मार्कवरती आलाय, आणि पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला गेलाय, तोही सक्सेसफुली षटकार आलाय. दीपेश नावाचा ब्रँडेड षटकार 6. बोलूया षटकातील पुढच्या चेंडूकडे. अप्रतिम फटका पहिल्या चेंडूवर केला आक्रमण. यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा तोच फटका खेळण्याचा माणस होता, परंतु यावेळेस कुठेतरी मात्र चेंडू मात्र व्हेरिएशन पाळला, थोडा चेंज केला. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला, आणि धावफलक जर आपण पाहिलं 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत पाहिलं नक्कीच चांगली खेळी साकारली जाते का बघूया जय बजरंग सातपाटी या संघाकडून. हे दोन्ही पण मातंबर संघकार शेवटच्या क्षणाला टॉप 4मध्ये पोहोचल्यात. यावेळेस चांगला फटका इनटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय दीपू नावाचा ब्रँडेड चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं नक्कीच चांगली खेळी साकारली जाते, कारण पहिली सेमीफायनल आपण पाहतात जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल, आणि त्या दृश्याकडे चांगली खेळी पाहायला मिळते. उलटो चेंडू, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, यस्ती उद्ध्वस्त, दीपूच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. इथून आपण पाहिलं न्यूमान दाखल झालाय दीपेशच्या जागेवरती. जर आपण पाहिलं तर इथून आपण पाहू शकाल अमन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया अमन न्यूमान दाखल होतोय, परंतु एकंदरीत आपण पाहिलं तर आदित्यचं कौतुक करावं लागेल, कारण यावेळेस कमबॅक केलं गेलंय. एक महत्त्वपूर्ण विकेट पाहिलं तर आपली नावावरती नोंदवली. दीपेशला परतावा लागला बॅक टू द पॅव्हिलियन, आणि त्याच्या जागेवरती अमनला पातापात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस आतापर्यंत तर चेक केलं आपण नक्कीच जाऊन पोहोचलंय. धावफलक 10 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचे षटक प्रगती पथावरती आहे, 2 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. येणाऱ्या ह्या 2 चेंडूंवरती बघूया आक्रमण केलं जाईल का, कारण नक्कीच पॉवर प्लेचं बंधन आहे. त्या बंधनामध्ये पाहिलं तर नक्कीच 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक स्विचिटचा षटकार पाहायला मिळाला, एक स्ट्रेट ग्राउंड कार्पेटला रोल करत चौकार पाहिलाय, आणि त्याचा अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर नक्कीच 10 धावा धावफल करत होत्या. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहिलं तर 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे तर नक्कीच आपण पाहू शकाल 11 धाव. परंतु बघूया इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी, तर नक्कीच आपण
वाईटचा इशारा आलाय. पंचाने थर्ड पारी वाईट दिलाय. नक्कीच इथून खराब चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर. वाईट +1 म्हणजेच धावसंख्या 2 पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकात येतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ त्याला अजूनही 2 चेंडू शेष असतील. तर नक्कीच या करूया आपण मायक्रोफोनवरती हलकासा बदल. ऐकूया व्हॉइस ऑफ दगडधोण. एक बुलंद आवाज आपण पाहू शकाल कल्पेशजी गोरे सरांचा. थँक्यू. हालो धन्यवाद या ठिकाणी संदेशजी पाटील. यावेळी सोडवलाय जरूर. काय मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. इथून 1 बाउंस सरळ क्लिअर करेल. या ठिकाणी सीमा रेखा पार. चौकार 4. या चौकाराने मात्र धावफलक आपण पाहिला 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक षटकाच्या समाप्ती करीस 20 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब संघ पाहायला मिळतोय. इथून पलटवार केला जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून एक षटकाची समाप्ती आपण पाहिली. 20 धावा खर्च केला जरूर. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करत असताना 2 बॅटर पाहायला मिळतात. एका बाजूला करण वरखंडे तर एका बाजूला अमन अंबात. हे 2 बॅटर आहेत. मागील मॅचचा काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. तोच अमन अंबात स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. इथून राहुल वरठा आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळली जाईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी मिस टाइम स्ट्रोक जरूर. इथून चेंडू सरळ. इथून स्विच हिट मध्ये फटका कन्वर्ट केलाय. चेंडू आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. चौकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज आपण पाहिला. इथून राहुल वरठाला थोडी जबाबदारी गोलंदाजी हाताळावी लागेल कारण की एका बाजूला आपण पाहिला जय बजरंग सातपाटी ब संघ आहे. इथून काय क्रॉस द लाईन उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश गोपारी त्या ठिकाणी बॅकफुट शॉट लेगला आपण पाहिलं. एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. करण वरखंडे आहे अजूनही स्ट्राईक एंडला. काही चांगली खेळी करत असताना जय बजरंग सातपाटी ब संघ पाहायला मिळतोय कारण की महत्वाचा सामना आहे. सेमीफायनल 1चा सामना. जो संघ विजयी थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार. आतापर्यंत करण वरखंडेचा पण विचार केला तर 3 चेंडू हाताळले जरूर पण तिन्ही चेंडूमध्ये मात्र चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि इथून चांगली खेळी साकारत असताना सेमीफायनल 1चा सामना आहे. अंतिम सामन्याचा दरवाजा कोण ठोठावेल हे देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल वरठा आहे तर एका बाजूला करण वरखंडे. स्विच हिटचा फटका यावेळेस काय जबरदस्त पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडूला प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. चेंडू आलाय सीमा रेखा पार. चौकार. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. इथून महागडे षटक हाताळत असताना राहुल वरठा 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आतापर्यंत. चांगली खेळी करत असताना करण वरखंडे. यावेळेस काय सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगला आलाय सीमा रेखा पार. चौकार 4.
धन्यवाद, थँक्यू. इथून आतापर्यंत करण वरखंडेचा आपण विचार केला, 5 चेंडू फेस केले आणि 5 चेंडू मागे मात्र चौकार. काय जबरदस्त आतापर्यंत एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आतापर्यंत या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब संघाची. आणि नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू फेस केले जरूर करणने. इथून मात्र 6 चेंडू 6 चौकार होतील का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस बळवलाय जरूर, डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल आलाय आणि या 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा, 37 रन ऑन दी बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यात जय बजरंग सातपाटी ब संघ प्रथम फलंदाजी करत असताना 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. हॅलो, इथून शेवटचं या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी 2 षटकाच्या शेवटच्या अखेरीस आपण पाहिलं या ठिकाणी 37 धावा जमवल्या गेल्या. सिद्धार्थ गुव्हार यालाय नो मॅन गोलंदाजी मार्कवरती. यावेळी सॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून चेंडू यस लेग बायच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज सिद्धार्थ गुव्हारी मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, पलटवार करावा लागेल. इथून सुरुवात आपण पाहिली, अगदी स्वप्नगत सुरुवात राहिली गेली त्या ठिकाणी. यावेळेस अक्रॉस द लाईन, इथून मात्र जैसी गेन वैसा नसियत जरूर, पण इथून मात्र क्षेत्ररक्षण त्याच दिशेने मात्र तैनात होता. या सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं. दिनेश गुव्हारी याच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि फलंदाज करण वरखंडे ठरलाय फेल, गॉन. इथून नवीन फलंदाज मनीष उराडे पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. इथून 3रं षटक कुठेतरी सिद्धार्थ गुव्हारीने मात्र पलटवार केला गेला. चांगली गोलंदाजी, कम्पॅकिंग आपण पाहिलं. 2 षटकं अगदी महागडा. नवीन फलंदाज मनीष आलाय. इथून मात्र नक्कीच पलटवार केला गेला. सिद्धार्थ गुव्हारी गोलंदाजी मार्कवरती, तर नवीन फलंदाज मनीष. यावेळेस मात्र वळवला होता जरूर, ऑफ साईडच्या जास्त दिशेने वळवलाय जरूर. चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. 39 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 39 रन ऑन दी बोर्ड, 39 धावा धावफलकावरती. मागील मॅच आपण नक्कीच पाहिले होते DCC दांडीपाडा. तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जे षटक हाताळलं होतं 6 चेंडू आणि 10ची गरज असताना, जिथे मात्र हेमंत धोडीसारखा गोलंदाज आला होता आणि कुठेतरी पराक्रम गाजवला होता. पण इथून मात्र कुठेतरी इथून संधी निर्माण झाली. 1 चेंडू 6ची गरज असताना जो षटकार राहिला गेला उमेश पठारी याच्या बॅटमधून. पण नक्कीच थोडेसे दुपारनंतर आमच्या समोर जोडले होते हेमंतजी धोडी सर. थोडेसे मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी जरूर होती. पण इथून नक्कीच हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. उडवलाय जरूर या ठिकाणी इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ क्लिअर करेल. 1 बाउंस सी मारेखा पार, चौकार. हा महत्वाचा चौकार आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. 45 रन ऑन दी बोर्ड, 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज सिद्धार्थ गुव्हारी आहे बॉलिंग ट्रॅक वरती. रिव्हर्सचा टेम. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी
इथून महत्त्वाची गोलंदाजी करावी लागेल, जिथून 2 षटकं आपण पाहिली. एक चांगली सुरुवात राहिली होती, तदनंतर पलटवार केला गेला. सिद्धार्थ गोवारी या गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं गेला आणि चांगली गोलंदाजी हाताळली गेली त्याच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धार्थ गोवारी. यावेळी स्लोवर फुलटो हाताळला. क्षेत्ररक्षण संजयच्या मस्तकाला दस्तक देत एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण जरूर तैनात. इथून चेंडू येईपर्यंत या 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 47 या आकड्यावरती 47 रन ऑन दी बोर्ड, 47 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश काकड आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. तर एका बाजूला आपण पाहिला तर या ठिकाणी अमन या ठिकाणी रिव्हर्सचा टेम. इथून पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार आणि पहिल्याच चेंडूने चौकाराने मात्र स्वागत केलंय त्या ठिकाणी आणि या चौकार महत्वाचा. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. 51 रन ऑन दी बोर्ड, 51 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कल्पेश काकड आहे कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल हेही देखील पाहिलं जाईल. गोलंदाज कल्पेश काकड. तर एका बाजूला रिव्हर्सचा टेम होता. इथून चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला, तितकंच चांगला फेकी राहिली गेली. त्या ठिकाणी सिद्धार्थ बाबर पाहायला मिळतोय बॅकवर्ड शॉट लेगला. इथून एका धाव परिपूर्ण एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 52 रन ऑन दी बोर्ड, 52 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर होता. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळाला. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी बोर्ड, 54 धावा धावफलकावरती. गोलंदाज कल्पेश काकड. तर एका बाजूला नमन. इथून यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. यस रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी आहे. इथून एक रिव्ह्यू गमावलाय जरूर या ठिकाणी जयबजरंग सातपाटी ब संघाने. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज कल्पेश काकड आहे बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. वळवलाय जरूर. इथून कुठेतरी मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळालाय जरूर. यस लेग बायच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरीने धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. 55 रन ऑन दी बोर्ड, 55 धावा
धाव फलकावरती. यावेळेस खराब चेंडू हाताळला, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. इथून अमनच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या षटकाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 61 आणि 62 धावांचं लक्ष असेल भांगरे फायटर वरखुंटी ब संघाला. हा धन्यवाद. इथून चला माय मिठागरची कॅप्टन आणि सर्पमित्र सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण लगेच नाणेफेकीचा गोल करणार आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी सुनीलजी भांगरे सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सुनीलजी भांगरे सर तुम्ही टॉस स्पिन करून घ्या. या लगेचच कर्णधार सरपंच सफाळे आणि माय मिठागरचे दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच आपण टॉस बॉक्स वरती सुनीलजी भांगरे सरच्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार आहोत. सेमीफायनल 2 मात्र या स्पर्धेमध्ये ज्या दिवसाची आपण वाट बघतोय तो दिवस शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन टपला. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. सेमीफायनल 2 असेल सर्पमित्र सफाळे विपक्षामध्ये माय मिठागरचे दोन दिग्गजांमधील लढत मात्र आपल्या भेटीसाठी येणार आहे. तर सुनीलजी भांगरे सरांच्या शुभेच्छा या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. कॉल मात्र सर्पमित्र सफाळे संघाचा असणार आहे. कल्पेश मात्र जॉईन झाला त्या ठिकाणी टॉस बॉक्स वरती. तर नाणेफेकी जिंकली गेली. कल्पेश एकंदरीत काय निर्णय असेल समोरचा संघ तितकंच मातब्बर आहे आणि ही नाणेफेकी किती महत्वाची होती तुमच्यासाठी. तर तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं का किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा. 30-35 धावापर्यंत. थँक्यू सो मच. जास्त विचारणार नाही जास्त वेळ घेणार नाही कारण इथून सेमीफायनलमध्ये चालू आहे. इथून म्हणताना हा सामना सेमीफायनल 2 आहे. जो संघ जिंकेल थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तुमच्यासाठी टॉस किती महत्त्वाचा होता. टॉस तर महत्त्वाचा होता. फिल्डिंग याची होती पण आता काय तो न मनाविरुद्ध फलंदाजी करायच्या समोरचा संघ तितकाच मातब्बर आहे. तर त्या संघासमोर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. असं काही टार्गेट नाही. जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल तर टॉस बॉक्समध्ये असे न्यूज आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून सर्पमित्र सफाळे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलं ते म्हणजे माय मिठागर या संघाला. थँक्यू सो मच. त्या ठिकाणी जॉईन होणार कॉम बॉक्सवरती आमचे साथी समालोचक कल्पेश गोरे. ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू अनिकेतजी रावते. आपण पाहिलं या ठिकाणी वरखुंटी संघाला मात्र 62 धावांचं लक्ष हे समोर असेल. इथून भांगरे फायटर वरखुंटी ब संघ पाहतायत सुपर 4 मध्ये जरूर प्रवेश केला. इथून मितेशला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. तर एका बाजूला राहुल वर्टा आहे फलंदाजी करण्याकरिता. पहिलाच बॉल थोडासा ट्रम लाईनच्या बाहेर जरूर हाताळला. इथून कोणत्या अनुषंगाने यस 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून मात्र आपण पाहिलं तर एक धावेने खातं ओपन झालंय भांगरे फायटर वरखुंटी ब संघाचं. गोलंदाज मितेश गाडगे
या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत होतं. एका बाजूला संजय खटाले हा बॅटल पाहायला मिळतोय. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल. सरळ बॅटचा वापर जरूर. इनसाइड आउटचा फटका इंटू गॅपमध्ये क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. इथून भांगरे फायटर वरखुंटी बस संघाला प्रत्येकी षटकामागे 15.50 सरासरी गाठावी लागेल. कारण की इथून जर विजयी संपादित करायचा असेल तर प्रत्येकी षटकामध्ये 15 धावा 15.5चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळेल. इथून मात्र या ठिकाणी यावेळी जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद पाहायला मिळतोय. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. 2025चा पण आपण पाहिला क्रिकेटचा पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेटचा महामेळावा ओमसाई धावगेपाडा मैदानावरती चॅम्पियन संघ ठरला होता. तो म्हणजे जय बजरंग सातपाटी ब संघ महामेळावाचा चॅम्पियन. आणि यंदाच्या हंगामामध्ये कोण ठरेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी सोडवलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत राहुल वैठा नावाचा ब्रँडेड षटकार 6. सांगत होतो आता पण जाऊन देस. भोसडा तुमचा. गोलंदाज यावेळी वंडाट वेगावरती स्वार पाहायला मिळाला. इथून मात्र याच 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली सुरुवात इथून नक्कीच भांगरे फायटर वरखुंटी बस संघाला 15.50ची सरासरी गाठायची आहे. 15.5चा रन रेट आहे प्रत्येकी षटकामागे. इथून मोठं आव्हान नाही आहे. कारण की इथून जर क्रिकेट चांगला खेळलात जर चांगलं क्रिकेट तुमच्या अंगीकृत असेल तर नेहमीच मात्र प्रतिस्पर्धी विपक्ष संघाला तुम्ही हरवू शकता. गोलंदाज मितेश घाडगे आहे. एवढीच अप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन. सरळ बॅटचा वापर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून एक धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. एक षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती 12 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून DJ राहुलला. इथून दुसऱ्या क्रमांकाच्या षटक काढण्यासाठी मनीष उराडे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बंडाट वेग तेज तर्रार वेगावरती स्पार डॉट बॉल पाहायला मिळालाय. एक षटकाची आपण खेळ अगदी तपासून पाहिला. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल भांगरे फायटर वरखुंटी बस संघाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर आज संजय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फंबल झाली जरूर त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. यावेळी मिस्टाईम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला त्या ठिकाणी. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल.
एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. चांगला पलटवार पाहायला मिळाला. मनीष उराडे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली आणि नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहायला गेला. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवला जरूर, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मनीष उराडे हा गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या बाहेर यस वाईट सिग्नल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होईल. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू हाताला जरूर. इथून फंबल जरूर झाले, पण इथून एका धावेवर समाधान मानावं लागेल. इथून एखादा मोठा फटका नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला आतापर्यंत शांत आहे. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला होता त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 एकड्यावरती 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करी 17 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ऍक्शन मध्ये. करण वरखंडेला मात्र आणलं गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी वेगावरती स्वार पाहायला मिळाला. थोडं अप्रतिम खेळी करत असताना करण वरखंडे आहे गोलंदाजी मार्कवरती. इथून चांगली गोलंदाजी राहुल वरठा कुठून तरी चांगलं कमबॅकिंग फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. गोलंदाज करण आहे गोलंदाजी मार्कवरती. तरी इथून आपण पाहिला तर संजय आहे अजूनही विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना. यावेळेस खराब चेंडू. इथून मात्र पनिशमेंट केलं जाते. चेंडू या ठिकाणी सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. तितकाच इथून चांगला गेअर चेंज करावा लागेल भांगरे फायटर वरखुंटी बस संघाला. स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी. चेंडू सरळ क्लिअर करेल आणि नक्कीच हे महत्वाचे चौकार असतील, कारण की इथून अगदी वरकुंटे संघाने थोडासा पलटवार करायला जरूर मिळाला. इथून धावफलक आपण पाहिला 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धन्यवाद. थँक्यू. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू बराच काळ हवेत जरूर राहिला गेला त्या ठिकाणी. यस, इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती.
62 धावांचा पाठलाग करायचा. इथून एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. गोलंदाज आहे करण, तर एका बाजूला राहुल वरठा हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून शेवटचं आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर जवळजवळ मात्र पलटवार राहिला गेला त्या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब संघाने. इथून 6 चेंडू आणि 35 धाबेची गरज असेल. 6 षटकार त्या ठिकाणी मारावे लागतील. सहा चेंडू आणि 35 धाबेची गरज आहे. गोलंदाज अमन त्या ठिकाणी अमन अंबात मागील मॅचचं जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती त्याच्या माध्यमातून आणि तोच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न उडवलाय जरूर. पहिलाच चेंडू इथून क्षेत्ररक्षण आहे. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळाला. फलंदाज बाद. इथून 5 चेंडू आणि 35 धाबेची गरज असेल. धन्यवाद, थँक्यू. इथून गणेश आलाय. नो मॅन फलंदाजी मार्कवरती. शेवटचे आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे चेंडू असतील 5 आणि 35 धाबेची गरज असेल. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 4 चेंडू आणि 35ची गरज. तो जवळजवळ सामना मात्र जयबजरंग सतपटी ब संघाकडे. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अमन अंबात मागील मॅच आपण पाहिली होती. 6 चेंडू 13ची गरज असताना जो पलटवार केला होता अष्टविनायक वडराई संघासमोर. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू बराच काळ भेट आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली दिपेश मात्र आले. काही अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. वन साइड गेला सेल हवं तर टाक ना. सेल नाही मिळत यार. सेल नाही मिळत ना. ओढं कुठं गेला आणायचं ना. कल्पेश काकड. नोमॅन फलंदाज कल्पेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. दोन सेल आहेत ना. अंबात आहे तर एका बाजूला कल्पेश काकड. इथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. यस, एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. केरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. 28 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. थोडं पराभूत च्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतोय भांगरे फायटर फरकुंटी ब संघ. रिव्हर्सचा टेम होता. यस, कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब संघ अँड हार्ड लक टीम या ठिकाणी भांगरे फायटर वरखुंटी ब संघ.
धन्यवाद. चला हँडशेक करून घ्या जय बजरंग सातपाटी ब संघ. इथून जरीर भांगरे फायटर वरखुंटी ब पराभूत झाला. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद तर्फे खूप खूप आभार. तसेच जशी या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल सेकंड सेमीफायनल, इथून आमच्या मायक्रोफोनवरती थोडासा हलकासा बदल पाहायला मिळेल. ते म्हणजे आपण व्हॉइस ऑफ केळवे अनिकेतजी रावते यांना आपण प्रमोट करणार आहोत.